आज आपण नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल पाहणार आहोत. त्यातला पहिला असणारा पार्टिकल सिंपल क्यूबिक युनिट सेल. क्यूबिक युनिट सेल हा पाहणार आहोत. पहिला आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल काढून घेऊया. हा जॉईन केला, हा जॉईन केला, हा जॉईन केला, हा जॉईन केला. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स जॉईन करून घेऊया. त्या 8 पार्टिकल पासून एक क्यूब तयार होतो. 8 पार्टिकल पासून एक क्यूब तयार झाला. बघा या ठिकाणी कॉर्नरला असणारे पार्टिकल सेम पार्टिकल कॉर्नरला असणारे सेम पार्टिकल किती असणार आहेत? 8 पार्टिकल प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट बघा कॉन्ट्रीब्यूट झालेले पार्टिकल. कॉन्ट्रीब्यूट पार्टिकल्स किती असणार आहे बघा. ठीक आहे, तो हा ह्या ठिकाणी 8 असणार आहे. 1/8 बरोबर किती झालं? 1. 8 × 8 8 × 8 1 झाला. म्हणून या ठिकाणी काय असणार आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स हॅज कुठला असणार आहे? सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल हॅज किती असणार आहे? 1 पार्टिकल. 1 पार्टिकल किंवा 1 स्पियर. बघा आपण काय घेतलंय? सिंपल क्यूबिक युनिट सेल घेतलाय. त्यामध्ये या ठिकाणी 8 पार्टिकल पासून एक क्यूब तयार झालाय. कॉर्नरला असलेली पार्टिकलची संख्या 8. त्यानंतर कॉन्ट्रीब्यूट पार्टिकल किती आहे? 8 × 8 1/8 या ठिकाणी मिळणार आहे. =1 मिळणार आहे. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल किती मिळाले? 1 मिळाले. म्हणजेच आपण या ठिकाणी काय करू शकतो? ह्याला पुढे वाढवू शकतो. असं वाढवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किती स्टॅकिंग झाले दिसून येतात. ह्याच्या व्यतिरिक्त एकूण 7 या ठिकाणी आपल्याला क्यूब मिळतील. म्हणून या ठिकाणी आपल्याला किती घेतलंय? 8 या ठिकाणी घेतलेलं आहे. दुसरा पार्टिकल बघणार आहोत. दुसरा युनिट सेल बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. क्यूबिक युनिट सेल हा पाहणार आहोत. तर सिंपल क्यूबिक युनिट सेल आपण या ठिकाणी पहिला काढूया. असणार आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल काढला. 8 कॉर्नरला सेम पार्टिकल या ठिकाणी जॉईन केलं. 8 पार्टिकल या ठिकाणी जॉईन केलं. त्यानंतर त्याच्या बॉडी सेंटरला एक पार्टिकल आपण या ठिकाणी काय केला? जॉईन केलेला आहे. मग आपण या ठिकाणी सुरुवातीला बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये बघूया काय असणार आहे. कॉर्नर पार्टिकल्स किती असणार त्या ठिकाणी? 8. कॉन्ट्रीब्यूट झालेले पार्टिकल किती असणार बघा. 1/8 × 8 = किती? 1. त्यानंतर बीसीसी टाइप ऑफ युनिट सेल हॅज किती असणार बघा. 1 + 1 = 2. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन बीसीसी टाइप युनिट सेल = किती असणार आहेत? 2. बघा समजलं काय? कॉर्नरला 8 पार्टिकल्स आहेत. कॉन्ट्रीब्यूट झालेले 1/8 × 8 = 1. बीसीसी टाइप मध्ये या ठिकाणी काय घेतलंय? 1 + 1 म्हणजे या ठिकाणी हा कॉन्ट्रीब्यूट झालेला एक पार्टिकल आणि त्यानंतर हा सेंटरचा जो असणार आहे एक पार्टिकल ऍडिशन झालेले असे एकूण किती झाले? 2. आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल किती मिळाले? 2 मिळाले. तिसरं आपण या ठिकाणी बघूया एफसीसी टाइप युनिट सेल. आता या ठिकाणी एफसीसी म्हणजे काय असणार आहे?
फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आपण या ठिकाणी बघूया. आता पहिला सिंपल युनिट सेल काढूया. हा सिंपल युनिट सेल आपण या ठिकाणी काढला. सिंपल युनिट सेल आपण या ठिकाणी काढला. प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल, प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल सेम असणार आहे. प्रत्येक पार्टिकल ठिकाणी सेम असणार आहे. प्रत्येक फेस वर त्या ठिकाणी एक एक पार्टिकल असं आपण या ठिकाणी घेऊया. प्रत्येक फेस वरती एक एक पार्टिकल म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे बघा. कॉर्नर पार्टिकल, कॉर्नर पार्टिकल्स, एकूण 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असणार आहेत. एकूण 8 पार्टिकल. तेच कॉन्ट्रीब्यूट झालेले पार्टिकल, कॉन्ट्रीब्यूट झालेले पार्टिकल, कॉन्ट्रीब्यूट झालेले पार्टिकल किती आहे? 8 कॉर्नरला असलेले पार्टिकल बरोबर की त्याला सिंपल युनिट सेल दाखवतो. त्यानंतर फेस वरती पार्टिकल, हा फेस आहे. फेसला या ठिकाणी बाहेरच्या बाजूला, आतल्या बाजूला या ठिकाणी हा असणारा पार्टिकल, फेस वरती असणारा पार्टिकल, फेस कॉन्ट्रीब्यूट पार्टिकल, कॉन्ट्रीब्यूट पार्टिकल म्हणजेच काय असणार आहे बघा. हा फेस आहे. ह्या फेस वरती अर्धा भाग आत जातो आणि अर्धा भाग काय येतोय? बाहेर येतोय. म्हणजे हा असा येणार आहे. हा इथं आहे. हा पार्टिकल असा असणार आहे. म्हणजे हा अर्धा आत आणि अर्धा बाहेर येणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक इकडे दाखवतो आणि एक इकडे दाखवतो. पुढे हा वाढत जातो. त्यामुळे या ठिकाणी 2 आपल्याला तयार होतात. 1/2 into एकूण किती आहेत या ठिकाणी बघा. 6 फेसेस आहेत. एकूण फेसची संख्या 6 म्हणजे या ठिकाणी किती आला? बेत्रिक 6 म्हणजे 3 आलं या ठिकाणी. मग आपल्याला काय करायचं आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स इन FCC टाइप ऑफ युनिट सेल, टाइप ऑफ युनिट सेल. कॉन्ट्रीब्यूट झालेला किती पार्टिकल आहे? 1 आहे. 1. त्यानंतर ह्या ठिकाणी इथं फेस वरती किती झाले? 3. एकूण किती झाले या ठिकाणी? 4 पार्टिकल. नंबर ऑफ पार्टिकल किती असणार आहे त्या ठिकाणी? 4 पार्टिकल आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ठीक आहे. थांबू आपण इथं.